नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन आलो आहे. त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत. शासन निर्णय जी.आर. माहे जानेवारी 2024च्या वेतन देयकाबाबत आताची मोठी अपडेट. वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित दिनांक 28/12/2023 रोजी निर्गमित झाला असून टायटल पुढील प्रमाणे आहेत. माहे जानेवारी 2024 चे वेतन देयकाबाबत आताची मोठी अपडेट. वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित दिनांक 18/12/2023 या बातमीचे स्पष्टीकरण करताना जी.आर. चे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 च्या वेतनाबाबत आताचे मोठी अपडेट समोर येत आहेत. या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 28 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहरण व वितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणाली सद्यस्थितीत उपलब्ध विद्या नवीन सेवार्थ प्रणालीत 15 नोव्हेंबर 2023 पूर्वी अद्ययावत करण्याबाबत तसेच कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे नोव्हेंबर 2023 देय डिसेंबर 2024 ची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. तर शासनाच्या परिपत्रक दिनांक 30 नोव्हेंबर 2023 नुसार सदर कार्यवाही माहे डिसेंबर 2023 देय माहे जानेवारी 2024 चे मासिक वेतन देयक सादर करताना सदर परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या बाबत अर्हता व वितरण अधिकाऱ्याने त्यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या आहे. राज्यातील बहुतांश आहरण व वितरण अधिकारी यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक, सेवानिवृत्त दिनांक, त्यानंतर नव्याने निर्माण केलेल्या पदाच्या नोंदी, आधार क्रमांक, पॅन क्रमांक व इतर बाबी अद्ययावत केलेल्या नाहीत. यामुळे सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदत देण्याची बाब राज्य शासनाच्या विचारात होती. त्यानुसार सदर नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये विधा म्हणजेच डाटा अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि सेवार्थ प्रणालीत सद्यस्थितीत उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणाली दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी अद्ययावत करण्यात यावे. तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून माहे जानेवारी 2024 चे देय माहे फेब्रुवारी 2024 चे मासिक वेतन देयक सादर करताना सदर परिपत्रकात नमूद प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे जानेवारी पेड इन जानेवारी 2024 पेड इन माहे फेब्रुवारी 2024 चे मासिक वेतन स्वीकारले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर मुदत वाढ दिलेल्या सर्व आहरण व वितरण अधिकारी यांनी माहे डिसेंबर 2023 चे देय माहे जानेवारी 2024 ची वेतन देयक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकार्यालय येथे स्वीकारली जातील. या संदर्भात वित्त विभागाकडून 28 डिसेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत आणि तेथून तो शासन निर्णय पाहून आपण त्याची PDF घेऊ शकता. आपणास मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.